आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा. अंतिम युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांची मोठी मागणी. चिन्हाचे सगळे फायदे शिंदेंनी घेतल्याचे ताशेरे. जनतेचा आशीर्वाद आम्हालाच, शिंदेंचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय 10व्या अनुसूचीला धरून नाही. अधिकार क्षेत्राबाहेर अध्यक्षांनी निर्णय दिल्याचा देवदत्त कामतांचा युक्तिवाद. आजही कामत ठाकरेंची बाजू मांडणार. मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाईला सुरुवात. रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, मात्र मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं. परिवहन मंत्री सरनाईकांचं स्पष्टीकरण. महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड हटवले. बॅरिकेडमुळे वाहतूक कोंडीची समस्या. रमाकांत रहाटेंनी बॅरिकेड्स हटवण्याची केली होती मागणी. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या टेंडरवरून वाद. उधळपट्टी कशासाठी? विरोधकांचा सवाल. तर प्रसिद्धीऐवजी बदनामी अधिक. जनसंपर्क विभागाला अधिक चांगला सहाय्यक आयुक्त द्या. रितू तावडेंचं आयुक्तांना पत्र. स्वतःला खासदारकी, मुलाला आमदारकी. सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा? शिवसेना नेते रामदास कदम यांचा खोचक टोला. भोंदूखराचा संदर्भ देत कदमांकडून शंकाही उपस्थित. नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी सुचवल्यानं मला मंत्रिपद नाही. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणेंचं नाव सुचवल्यानं धमक्या आल्याचाही केसरकरांचा दावा. पीओपी गणेश मूर्तींबाबत आज हायकोर्टात सुनावणी. पीओपी मूर्तीवरील अंतिम निकाल प्रलंबित. निकाल लांबल्यास नैसर्गिक जलप्रवाहातील विसर्जनाला पूर्ण मनाई. पहिली ते 8वीच्या मुलांसाठी गुड न्यूज. पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मोफत दप्तर. मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या. रस्ता दुरुस्तीसाठी भिवंडीतील चिमुकलींची फडणवीसांना हाक. 35 ते 40 गावांना जोडणारा टेंभवली खारबाव रस्ता खड्डेमय. विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास. जुन्नरच्या पिंपळवंडीत नसरापूरची पुनरावृत्ती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. सायकल शिकवण्याच्या बहाण्यानं केला घात. नराधमाला अटक. 13 दिवसांची पोलीस कोठडी. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65,00,000 हजारो अपात्र बहिणींकडून बेकायदेशीरपणे पैशांचा लाभ. अपात्र महिलांकडून वसुली करण्याची यंत्रणा अद्याप ठप्प. आरटीआयमधून माहिती समोर. राज्यावर चिंतेचे ढग. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान. मराठवाडा, विदर्भातले काही जिल्ह्यांमध्ये चिंतेचं वातावरण. सांगलीत गूळ व्यापारी पेढीवर एफडीएचा छापा. 4.25 लाखांचा गूळ जप्त. गुळामध्ये घातक रसायनं मिसळल्याच्या तक्रारी. गुळावरील लेबलिंगमध्ये दोष. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कालच्या सुनावणीत केली. आज आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे आणि आज ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत हे कोर्टात युक्तिवाद करणार आहेत आणि त्यांच्या युक्तिवादामध्ये ते कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान काल कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांनी चिन्हाचे सगळे फायदे हे शिंदेंनी घेतलेत असे ताशेरे ओढले. आता आजच्या सुनावणीकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस सुद्धा असू शकतो. त्यामुळे आता इथून पुढे काय नेमकं कोर्टात घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं आहे. यातले तपशील आपण पाहणार आहोत. दुसरी मोठी बातमी मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठीची. प्रवाशांशी मराठीमध्ये बोलणे हे अनिवार्य आहे.
अन्यथा आजपासून रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आरटीओकडून अत्यंत कडक अशी अंमलबजावणी आता केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नसेल तर आता थेट परवाना रद्द केला जाणार आहे. त्यामुळे या संदर्भात काय नेमके तपशील आहेत आपण आणखी जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीओपी मूर्तींचा प्रश्न कोर्टाच्या दारात प्रलंबित आहे. गणेशोत्सव आता जवळ आलाय तरी देखील पीओपीचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये आणि या प्रकरणावर आज आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. दरम्यान आज तरी याबाबतचा अंतिम निकाल लागणार का याकडे मूर्तीकरांचं आणि जनतेचं सुद्धा लक्ष आहे. तर या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत आणि या महत्त्वाच्या बातम्यांसह आणखी काही महत्त्वाच्या बातम्या सुद्धा राज्यभरातल्या त्याही पाहणार आहोत. सुरुवातीला आपण बातमी पाहूया. मुंबईतून आजपासून मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मात्र असं असलं तरी कारवाईचा पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये एका टॅक्सी चालकाची मुजोरी दिसून आली. प्रवाशानं ओटीपी मराठीमध्ये सांगितल्यावर कॅब चालकानं प्रवाशासोबत वाद घातला. ओटीपी इंग्रजीमधूनच सांगावा असा आग्रह या टॅक्सी चालकानं केला आणि इतकंच नाही तर या टॅक्सी चालकानं प्रवाशावर अरेरावी सुद्धा केल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे. आता या मुजोर टॅक्सी चालकावर कारवाई नेमकी काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नियमांचं पालन होतं आहे की नाही हे बघणं सुद्धा तितकंच आता परिवहन खात्याला गरजेचं असणार आहे. महाराष्ट्राने दिला. मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मैं बता. काय बोलतोय मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा मी काय बोलतोय रुक जा भाई. तुम्हाला टीआर लायसन्स कोणी दिलं? महाराष्ट्राने दिला ना. हाँ रुक जा भाई. आणि आतापर्यंत तुम्ही मराठीमध्ये घेत होता ना ओटीपी. बोलो. बोलो ना, इंग्लिश में बोलो, इंग्लिश में. 4618 इंग्लिश में बोल भाई. इधर पे- तिकडे ओ मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो. इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ. ऍप इंग्लिश मध्ये. मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ कुछ मतलब मी निकला. काय बोलतोय? मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला. इंग्लिश में बोल भाई. इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ. ऍप इंग्लिश मध्ये बोलताय तुम्ही म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायचं. इंग्लिश में ऐप है ना, मराठी में ऐप है. नाही तुम्ही गाडी ऐप कुठे कौन सा है, चालवताय? इंग्लिश में है कि मराठी में है? गाडी कुठे चालवता तुम्ही? महाराष्ट्रात चालवता. वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई वो तुम्हाला डाल टीआर बिंदास. मैं क्या लायसन्स बोल कोणी दिला? महाराष्ट्राने दिला. मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मी बता. काय बोलतोय? मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा मी काय बोलतोय रुक जा भाई. तुम्हाला टीआर लायसन्स कोणी दिलं? महाराष्ट्राने दिला ना. तर अशा प्रकारे ही कॅब चालकाची आरेरवी पहा. इकडे महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना सुद्धा आता मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं हे अनिवार्य आहे आणि या नियमाची आजपासून राज्यभरामध्ये अत्यंत कडक अशी अंमलबजावणी केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. चालकांना मराठी न आल्यास परवाना रद्द केला जाणार आहे. आरटीओकडून कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कडक कारवाई केली जाणार आहे आणि यासह प्रवाशांना देखील मराठीमध्ये बोलण्याचं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. आपको जो करना है वो करो. परिवहन मंत्री, हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे. ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो नियम, जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगानं जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत. प्रवाशांनाही मी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे, कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलंय की साहेब ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची. जर आमच्याबरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही काही वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो. आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचू शकते.
आणि याच मुद्द्यावर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या. सीमा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय, जसा नियम हा अनिवार्य करण्यात आलाय मराठी भाषा बोलणं रिक्षा टॅक्सी चालकांसाठी, त्याचप्रमाणे प्रवाशांनी सुद्धा, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी सुद्धा या चालकांसोबत मराठीमध्ये बोलणं गरजेचं आहे. आपण पाहिलं आधी मुजोरी एका कॅब चालकाची कशा प्रकारे होती, अशा प्रकारच्या मुजोरी वाढणार नाही असं एकंदरीतच त्यांचं म्हणणे. काय नेमके तपशील? नक्कीच अनुपमा, महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परीक्षेला आजपासून खरं तर सुरुवात होणार आहे. मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान प्रत्येक चालकाला असणं हे गरजेचं करण्यात आलेलं आहे, अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. खरं तर प्रत्येक चालकावरती टप्प्याटप्प्याने जी आहे ती कारवाई करण्यात येईल. म्हणजेच आज 20 ऑगस्ट आहे आणि आजपासून ज्या चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञानसुद्धा नाही, त्या चालकाला सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. त्या महिन्याभरात जर भाषेचं ज्ञान प्राप्त झालं तर पुढची कारवाई होणार नाही. मात्र भाषेचं ज्ञान प्राप्त नाही झालं, भाषा जर बोलता नाही आली तर बॅच जो त्यांच्याकडे असतो तो बॅच 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल आणि या 3 महिन्यात जर भाषा बोलता आली तर पुढची कारवाई करण्यात येणार नाही. मात्र 3 महिने देखील बॅच निलंबित करून देखील काही टॅक्सी चालकांनी, रिक्षा चालकांनी मराठी भाषा बोलण्यापासून किंवा शिकण्यापासून जर जाणीवपूर्वक जर विरोध केला तर पुढे बॅचसह परवानासुद्धा रद्द करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. प्रताप सरनाईक यांनी सुद्धा अतिशय स्पष्टपणे 12 ऑगस्ट 2026 रोजी कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले आहेत, जी तरतूद करण्यात आलेली आहे त्या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यामुळे एकत्र कारवाई न करता टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होते. आपण आता काही वेळापूर्वी एक व्हिडिओ सध्या जो सोशल मीडियावरती व्हायरल होते तो व्हिडिओ आपण पाहिला. त्यामध्ये मुजोर जो चालक आहे तो मराठी बोलण्यापासून कशा पद्धतीने नकार देतोय आणि OTP हा इंग्रजीमध्ये सांगा अशा पद्धतीने तो प्रवाशांसोबत संवाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे असे जे व्हिडिओ आहेत ते भविष्यामध्ये म्हणजे या कारवाई दरम्यान आपल्याला अनेक व्हिडिओ बाहेर येताना सुद्धा आपण पाहू शकतो. त्यांच्यावरती ज्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांच्यावरती तातडीने कारवाई करण्यातच येईल. मात्र दुसरीकडे कशा पद्धतीने एक करून या चालकांवरती कारवाई करण्यात येईल, परिवहन विभागाकडनं कशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये मोहीम जी आहे ती राबवण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र भाषा घरापर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे, ठिकठिकाणी ही भाषा बोलली पाहिजे, यासाठी परिवहन विभागाने ही कठोर कारवाई करत असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. मात्र याला कशा पद्धतीने प्रतिसाद आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडनं दिला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी खरं आहे. एकंदरीत नियमांची अंमलबजावणी कशी होतीये बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तू जसं म्हटलीस की अशा प्रकारचे प्रसंग आपल्या सगळ्यांवर सुद्धा ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरं तर तक्रारीसाठी काहीतरी नंबर प्रवाशांना सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे की ते अशा प्रकारे तक्रारी दाखल करतील. अर्थातच ही सिस्टम काही दिवसांमध्ये डेव्हलप होईलच. मात्र बघूया आपण कशा प्रकारे नियमांची अंमलबजावणी होती. धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे POP गणेश मूर्तींबाबतच्या निर्णयाची. POP मूर्तींबाबत आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि गणेशोत्सव जवळ आला असताना POPच्या प्रश्नांवरील अंतिम निकाल हा प्रलंबित आहे. त्यामुळे आता सरकारनं याबाबत कोर्टाला स्पष्टता देण्याची विनंती केली आहे. या विनंतीनंतर खंडपीठानं याविषयी सुनावणी ठेवलेली आहे. POPचं समर्थन करणाऱ्या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि खंडपीठानं निकाल राखून ठेवलेला आहे. पुढे बातमी आहे महासुनावणी संदर्भातली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा महासुनावणी आहे. आज कोर्टामध्ये दोन्ही बाजूंना युक्तिवाद केला जाणार आहे आणि दिल्लीतल्या या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज ही सुनावणी होईल. महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी काल आपला हा युक्तिवाद संपवलेला आहे. आज आता ठाकरेंकडूनच देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत. काल झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देता येणार नाही, त्यामुळे हे धनुष्यबाण गोठवा असा युक्तिवाद केला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एकटा आम्हाला द्या, त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे.
आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही, पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो, मग काय झालं त्याच्यात असं आहे, मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला बहुतेक मिळणार नाही, तेव्हा आश्चर्यजनक विधान त्याने आज या ठिकाणी उभाटाकडनं केलं की धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं. धनुष्यबाण चिन्ह हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जीवापाड जपलं. देवाऱ्यात देवासमान त्या धनुष्यबाण चिन्हाला पूजलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी. जाऊया पावसाच्या महत्त्वाच्या बातमीकडे. पावसाची सध्या तूट आहे आणि राज्यावर त्यामुळे चिंतेचे ढग दाटलेत. राज्यातल्या 36 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. 33% जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट आहे. हिंगोलीमध्ये सर्वाधिक तूट आहे आणि सरासरीच्या 41% इतकी ही तूट आहे. बीड 39%, सोलापूर 37%, नंदुरबार 33% तूट आहे. सिंधुदुर्गात सुद्धा चक्क पावसाची यावेळी 33% इतकी तूट आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय. मात्र महाराष्ट्रावर चिंतेचे हे ढग दाटून आले. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्यामुळे चिंता वाढली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कमी पावसाचा भाग हा हळूहळू वाढत चाललेला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागात पावसानं आता ओढ दिली आहे, त्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारे भाग आता हळूहळू तुटीत जाऊ लागले. मराठवाड्यामध्ये बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातल्या अमरावती, नागपूर आणि वर्धा तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. तर पुणे, नाशिक आणि कोकण, मुंबईचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलं आहे. पावसाचा हा खंड असाच राहिला तर बळीराजा आणि पिकांसाठी येणारे दिवस हे अधिक आव्हानात्मक ठरू शकतात. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्याबरोबर थेट सिंधुदुर्गमधून जोडले गेलेत. उमेश, आपण पावसाची चिंता याबाबत सांगतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तर कमी पाऊस पडलेला आहेच, मात्र कोकणासारखा भाग ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो अशाही ठिकाणी यावेळी पावसाची तूट पाहायला मिळते. काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? खरं तर तळ कोकणात जो आहे तो पाऊस दरवर्षी अगदी मुसळधार असतो, मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मात्र मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी आपण जर पाहिलं असेल तर पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. आपण जर पाहिलं असेल तर यावर्षी अगदी 4 ऑगस्टपर्यंत तब्बल 1307.7 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे आणि ही नोंद तब्बल आपण जर पाहिलं असेल तर 33% या सध्याच्या घडीला पाऊस जो आहे तो कमी पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहिलं असेल तर तळकोकणातील प्रमुख पीक हे भात शेती आहे आणि भात शेतीवरती याचा परिणाम जो आहे तो जाणवतोय. कारण आता आपण बघितलं असेल तर हे पीक जे आहे याची लागवड जी आहे सुरुवातीच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते खूप फार कमी होतं. लपंडाव पाहायला मिळाला. काही दिवस पाऊस मुसळधार होता तर काही दिवस पावसानं दांडी मारली होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो थेट भात शेतीवरती पाहायला मिळाला. भात शेती लागवड जी आहे तब्बल 35 ते 40 दिवस उशिराने करण्यात आली आणि त्यामुळे पीक जे आहे ते देखील आता त्याच फरकाने घेण्यात येणार आहे. आपण जर पाहिलं असेल तर दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण याचा आपण जर तुलना केली तर दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणामध्ये यावेळी पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि दक्षिण कोकणामध्ये जे पावसाचं प्रमाण कमी आहे त्याचा परिणाम जो आहे तो भात शेतीवर जाणवतो आहेच. त्यासोबतच त्याचा परिणाम जो आहे तो पाणी साठ्यावर देखील आता या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. खरं तर तळ कोकणातील पाणीसाठा जो आहे तो गत वर्षी तुलनेत यावर्षी काही प्रमाणात कमी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पावसाचा जो सुरुवातीपासून असलेला लपंडाव किंवा पावसाचं असलेलं कमी प्रमाण याचा परिणाम जो आहे तो आता तळ कोकणावरती विशेषतः दक्षिण कोकणावरती जाणवताना पाहायला मिळेल. आणि त्याचा पाणीसाठा तर कमी आहेच, त्यासोबतच जी 35 ते 40 दिवस उशिराने भात लागवड केलेली आहे त्यामुळे बळीराजाला कुठेतरी याचं नुकसान जे आहे ते सोसावं लागणार आहे आणि त्यामुळे जो पाऊस जो कमी झाला आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता कोकणातील जनजीवनावरती होताना पाहायला मिळेल. ठीक, उमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. उमेश परब आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची कशी तूट आहे ते सुद्धा आपण पाहूया. सध्या ही पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये तूट आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुटीची आकडेवारी सुद्धा आपण पाहिली. कोकणामध्ये सुद्धा यावेळी 33% इतकी
पावसाची तूट जाणवलेली आहे. आणि आता आपण जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आणि ही बातमी 1ली ते 8वीच्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मोफत दप्तर मिळणार आहे. 1ली ते 8वीसाठी मोफत दप्तर असेल. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे मोफत दप्तर मिळणार आहे. आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. जवळपास 41,43,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर विद्यमान योजनेअंतर्गत दप्तरांचं हे वाटप केलं जाईल. ज्या पालिकांकडून त्यांच्या स्वनिधीतून विद्यार्थ्यांना दप्तर किंवा त्यासाठीची रक्कम दिली जाते त्या शाळांना राज्यस्तरीय योजनेचा लाभ मिळणार नाही. शिक्षक भरतीसाठी उमेदवार सध्या वेटिंगवर आहेत. 2,000हून अधिक उमेदवारांना पसंतीक्रम भरण्यात अडचणी येतात आणि तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम भरता आलेला नाहीये. शासनानं 30,000 शिक्षक पदांच्या भरतीचा हा निर्णय घेतलेला आहे. मात्र तांत्रिक अडथळे येतात. अजूनही त्यामुळे 2,000 उमेदवारांना पसंतीक्रम भरता आलेला नाहीये. उमेदवारांना महिनाभरानंतर पुन्हा संधी देणार असल्याचं परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं. वर्षभरापूर्वी शाळेचे पत्रे उडाले. 6 महिन्यांपूर्वी शाळेच्या काही भिंती कोसळल्या आणि आता संपूर्ण शाळाच कोसळली. नाशिकमधल्या सुरगाणातली ही घटना आहे. जोरदार पाऊस झाला. गोपाळनगरमधली संपूर्ण जिल्हा परिषद शाळा त्यामुळे कोसळली. विद्यार्थी शिकत असताना हा सगळा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाहीये. शाळा दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देण्यात आली आहे. मात्र कुठलीही दखल घेण्यात आलेली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि पहिलेच त्याचे पत्रे वगैरे उडलेले होते. त्याचे संख्या जास्त आहे, परंतु इथं वर्ग खोल्या नाही. हे शाळा जुनेच पत्रे उडून पावसाने घेतलेले होते. त्याचे पंचनामे झालेले होते, परंतु अद्याप पावती मंजूर झाले नाही. हे साफ शासनाचं जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष आहे. आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यावर जातीने लक्ष घालावं. मागच्या वेळेस गट शिक्षण अधिकारी आपल्या देशमुख मॅडम यांनी भेट दिली होती आणि त्वरित आपण शाळा मंजूर करू, परंतु आतापर्यंत 1.5 वर्ष उलटून हे शाळा इथं मंजूर झालेली नाही. मुलांना उघड्यावर बसावं लागतंय आणि अशी ही अवस्था आज ह्या गोपाळनगर शाळेमध्ये झालेली आहे. मुख्यमंत्री काका आमच्या रस्त्यांकडे लक्ष द्या अशी हाक टेंभिवलीच्या चिमुकल्यांनी घातली आहे. भिवंडी तालुक्यामध्ये टेंभिवली खारबाव या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झालेली आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे शाळकरी मुलींनी रस्ता दुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना हाक दिली आहे. खराब रस्त्यांमुळे शाळेमध्ये जायला उशीर होतो. चिखलानं कपडे खराब होतात अशी व्यथा या मुलींनी मांडली आहे. तसंच खड्डेमय रस्ते असल्यानं रुग्णांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका येत नाहीत. शेतमालाची वाहतूक करणं, रोजच्या प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो असंही इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. शाळकरी मुलांना शाळेमध्ये जाताना आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ही शाळकरी मुलं करतात. जवळपास 35 ते 40 गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. परिस्थिती खूप खराब आहे. मुख्यमंत्री काकांना कृपया करून सांगते, हा रस्ता बरोबर बनवा. या रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे. खड्डं खूप मोठं पडले आहेत. चिखल अंगावर उडत आहे. कपडे खूप मागते आमची. पावसानं विश्रांती घेताच इकडे नाशिकमध्ये साथीच्या आजारांनी आता डोकं वर काढलंय. डेंग्यूसह मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. एडिस डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधले 15 गावं सध्या हाय रिस्कवर आहेत. शहरामध्ये डेंग्यूसह साथीच्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर महापालिकेच्या मलेरिया विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय आणि या प्रकरणामध्ये शासकीय कार्यालयांसह एकूण 208 आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. एकदा ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी माहिती पाहूया. नाशिकमध्ये 15 गावं सध्या हाय रिस्कवर आहेत. पाऊस थोडा कमी झाला त्यामुळे साथीचे आजार वाढत चालले. जिल्ह्यात जानेवारी-जुलै दरम्यान डेंग्यूचे 168 रुग्ण आढळलेत. चिकनगुनियाचे 25 रुग्ण आहेत. तर चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक होण्याचा धोका आहे. एडिसचा डंख नाशिकला कसा बसला ते आपण पाहतोय. डेंग्यूचे सर्वाधिक 77 रुग्ण मालेगावात आहेत, तर नाशिकमध्ये 56. घराभोवती स्वच्छता ठेवण्याचं त्यामुळे आता मनपानं आवाहन केलेलं आहे. आठवड्यातून 1 दिवस कोरडा पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय प्रशासनाकडून. तर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरांचं नियमित सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. मात्र अत्यंत चिंताजनकरित्या ही सगळी आकडेवारी वाढत चालली आहे.
राज्यात SIRचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आणि पुढच्या टप्प्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानुसार अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरऐवजी 4 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. भारत निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना बुधवारी हा नवीन कार्यक्रम कळवलाय आणि SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आता ही यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आलेली आहे. या दावे आणि हरकतींवर निर्णय घेण्यासाठी 31 ऑगस्ट ते 19 ऑक्टोबर असा हा कालावधी घेतला जाणार आहे आणि त्यानंतर 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. तर SIR प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता 31 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे आणि अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. पुढे बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. पश्चिम रेल्वेवरच्या प्रवाशांच्या सुविधांचा दर्जा आता वाढणार आहे. पश्चिम रेल्वेवर विमानतळ स्टाईल स्वच्छतागृह असणार आहेत. रेल्वे स्थानकावर डिलक्स स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांमधल्या अस्वच्छतेच्या तक्रारी कायम येत असतात. अशामध्ये आता पश्चिम रेल्वेनं हा एक मोठा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवाशांना विमानतळ स्टाईलचं स्वच्छतागृह मिळणार आहे. सर्व त्रुटी दूर करून दर्जेदार स्वच्छतागृह उभारण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवरच्या 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये आता वाढ होणार आहे. डिसेंबरपर्यंत 15 डबा लोकलच्या फेऱ्यात थेट 100 पार जाणार आहे आणि CSMT स्थानकावरच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाला गती येणार आहे. CSMT आणि टिटवाळा इथल्या प्लॅटफॉर्मचं काम हे पूर्ण होताच 15 डबा लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातल्या बातम्यांपासून. पुण्यामध्ये वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून 2 वाहन चालकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. ओव्हरटेक करताना वाहनाला कट लागल्यानं वादाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा संयम सुटत असल्याचं या घटनेतून समोर आलंय. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या 6 आरोपींसह एका विधी संघर्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे. CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 6 तासात कारवाई केली. आरोपींकडून 4 दुचाकी, 7 मोबाईल असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिकच्या मालेगाव, नांदगाव आणि धुळे इथून दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. त्याच्याकडून 5,90,000 रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या. चौकशीमध्ये त्यानं साथीदाराच्या मदतीनं दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईमध्ये 3 गुन्हे उघडकीस आले. आणि पुढे बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 11,000 घरं बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यानं आता पहिल्या टप्प्यात 3,408 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्जांच्या प्रतिसादानुसार पुढची घरं बांधली जाणार आहेत. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.